नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपल्यापैकी बऱ्याच लोकांना सतत पोटाच्या तक्रारी होत असतात, जसं भूक न लागणे, पोट फुगणे, पोटगच्च वाटणे, गॅसेस होणे, सतत ढेकर येणे, अपचन, पित्ताचा त्रास, पोट साफ न होणे किंवा वारंवार शौचाला जावे लागणे, अशा काही ना काही तक्रारी होत असतात। ह्या तक्रारी वारंवार होत असतील तर तुमची गट हेल्थ खराब आहे हे लक्षात घ्या। गट हेल्थ म्हणजे काय, तर आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजेच पचन संस्थेचं आणि आतड्यांचं आरोग्य। ह्या गट हेल्थमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, तर पहिलं आपण खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होणं, दुसरं त्या अन्नाच्या सार भागापासून पोषक भागापासून धातूंची निर्मिती होणं, तिसरं नको असलेल्या किट्ट भागापासून मलांची निर्मिती होणं आणि चौथं आतड्यातील सूक्ष्मजीव म्हणजेच गट मायक्रोबियम बॅलन्स ठेवणं। आयुर्वेदानुसार चांगल्या आरोग्याची सुरुवात ही चांगल्या पचनापासून होते आणि कोणत्याही आजाराला बिघडलेलं पचन कारणीभूत असतं। म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये गट हेल्थ चांगली ठेवण्यासाठी, गट हेल्थ सुधारण्यासाठी कोणते 4 सोपे उपाय तुम्ही घरी करू शकता ते मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आयुर्वेदानुसार गट हेल्थ चांगली ठेवण्यासाठी, गट हेल्थ सुधारण्यासाठी औषधांपेक्षा तुमचा आहार आणि आहार घेण्याची पद्धत ही फार महत्त्वाची आहे। त्याच्यामुळे नॉनव्हेज सारखे पचायला जड असणारे पदार्थ, तेलकट तळलेले पदार्थ, आंबट आंबवलेले पदार्थ, अतिगोड पदार्थ, बेकरीचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ, जंक फूड, फास्ट फूड, प्रिझर्व फूड, प्रोसेस फूड, पॅक फूड, कोल्ड ड्रिंक्स, चहा कॉफीचं अतिसेवन हे सर्व टाळून घरी बनवलेलं ताजं षडरसात्मक पचायला हलकं असणारं अन्न तुम्ही घेतलं तर याने पचनावरती ताण येत नाही। आधी खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचल्यानंतर कडकडून भूक लागल्यानंतरच पुढचं जेवण करायचं आहे आणि पोट तुडुंब भरून खाण्याऐवजी आरामात अन्न पचेल एवढंच खा। प्रत्येक व्यक्तीचं वय, प्रकृती, पचनशक्ती, कामाचा प्रकार, शरीराच्या हालचाली, व्यायाम ह्या सर्व गोष्टी वेगवेगळ्या असतात। त्यानुसार प्रत्येक व्यक्तीला लागणारी आहाराची मात्रा ही वेगवेगळी असते। त्याच्यामुळे फार कमी प्रमाणात किंवा फार जास्त प्रमाणात अन्न न घेता योग्य मात्रेमध्ये आहार घ्या, म्हणजेच भुकेपेक्षा 2 घास कमी असं त्याला आपण म्हणू शकतो। आणि रात्रीचं जेवण लवकर करा, जेणेकरून ते अन्न व्यवस्थित पचलं जाईल। जेवताना शांतपणे बसून चावून चावून अन्न खा। जेवताना टीव्ही, मोबाईल बघणं टाळा, कारण त्या इमोशन्सचा आपल्या पचनावरती परिणाम होत असतो। तर हे आहाराचे साधे सोपे नियम पाळायला लागा। त्यानंतर दिवसभरामध्ये एवढं लिटर पाणी पिलंच पाहिजे म्हणून कित्येक लोक जबरदस्तीने तेवढं पाणी मोजून दिवसभरामध्ये पितात। परंतु जसं प्रत्येक व्यक्तीला लागणारी आहाराची मात्रा ही वेगवेगळी असते, तसंच प्रत्येक व्यक्तीला लागणारं पाण्याचं प्रमाणही वेगवेगळं असतं। आपल्याला उन्हाळ्यामध्ये जास्त तहान लागते, त्या मानाने पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसामध्ये कमी तहान लागते। मग प्रत्येक ऋतूत तेवढेच लिटर पाणी मोजून पिणं हे कितपत योग्य आहे? आपल्या जठराग्नीला जसं अन्न पचवावं लागतं तसं पाणीही पचवावं लागतं। गरज नसताना जर तुम्ही अति प्रमाणामध्ये पाणी पिलात तर आपल्या जठराग्नीवरती ताण येतो, पचनावरती ताण येतो आणि आजार तुमच्या मागे लागू शकतात। त्याच्यामुळे भूक लागल्यानंतर जेवण करा आणि तहान लागल्यानंतर पाणी प्या, हा सोपा नियम आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे। शरीराला ज्या गोष्टीची आवश्यकता असते ते शरीर स्वतःहून तुम्हाला सांगते। मग जेवणाच्या मध्ये तुम्हाला पाणी प्यावंसं वाटत असेल, तहान लागत असेल तर जेवणाच्या मध्येही तुम्ही घोट पाणी पिऊ शकता। व्यायाम भरपूर केलेला आहे, घाम भरपूर आलेला आहे, उन्हामध्ये काम आहे, अशा वेळेस पाण्याची गरज वाढते। खूप डार्क पिवळसर लघवीला होते, लघवीला आगाग होते, तोंडाला कोरड पडलेली आहे, तहान जास्त लागते, तर ही डिहायड्रेशनची लक्षणं आहेत। अशा वेळेस शरीरात पाण्याची कमतरता आहे हे ओळखून तुम्ही पाणी त्यावेळेस पिलंच पाहिजे। पण अनावश्यक मोजून पाणी पिणं टाळा। हा दुसरा पाणी पिण्याचा सोपा नियम पाळायला लागा। तुम्हाला तुमची गट हेल्थ चांगली ठेवायची असेल तर मानसिक आरोग्य जपणं, मानसिक आरोग्य सुधारणं हे फार महत्त्वाचं आहे। कारण आपल्या मेंदूचा आणि पचन संस्थेचा, आतड्यांचा फार जवळचा संबंध आहे, ज्याला गट ब्रेन ॲक्सिस असं म्हणतात। सतत मानसिक ताण, चिंता, राग, दुःख, भीती मनामध्ये असेल,
मन आनंदी नसेल तर गट ब्रेन सिग्नलिंगमध्ये बदल होतो, ज्याच्यामुळे आतड्यांच्या हालचाली किंवा सेन्सिटिव्हिटी बदलू शकते, ज्याच्यामुळे गॅसेस, ब्लोटिंग, कॉन्स्टिपेशन किंवा लूज मोशन, जास्त भूक लागणे किंवा भूक न लागणे अशा तक्रारी निर्माण होतात आणि त्याचा पचनावरती फार मोठा परिणाम होतो. सेरोटोनिनला हॅपी हार्मोन असं म्हणतात, पण तो न्यूरोट्रान्समीटर आहे. म्हणजे फक्त आनंदासाठी जबाबदार नाही, तर आपले मूड, स्ट्रेस, भूक, झोप, आतड्यांच्या हालचाली, पचनक्रिया ह्यामध्ये ह्या हार्मोनचा खूप महत्त्वाचा रोल आहे. कारण 90% सेरोटोनिनचा भाग हा आतड्यांमध्ये तयार होतो आणि 10% भाग हा मेंदूमध्ये तयार होतो. सेरोटोनिन हा गट ब्रेन कम्युनिकेशनमधील फार महत्त्वाचा भाग आहे. कारण जेव्हा पोटामध्ये काही बदल होतात तेव्हा सिग्नल्स मेंदूपर्यंत पोहोचतात आणि मेंदूमध्ये जेव्हा काही बदल होतात म्हणजे स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी वगैरे, तेव्हा त्याचे सिग्नल्स पोटापर्यंत, आतड्यांपर्यंत पोहोचतात, ज्याला गट ब्रेन ॲक्सिस असं म्हणतात. त्याच्यामुळे गट हेल्थ चांगली ठेवण्यासाठी मानसिक आरोग्य जपणं, मानसिक आरोग्य सुधारणं हे फार महत्त्वाचं आहे. मग त्याच्यासाठी मनाला आवडणाऱ्या गोष्टी करणं, प्राणायाम, योग, मेडिटेशन असं करून मेंटल हेल्थ जर तुम्ही जपली तर गट हेल्थही चांगली राहते. गट हेल्थ चांगली ठेवण्यासाठी काही सोपी औषधं आता आपण बघूयात. तसं तर त्रास झाल्यानंतर प्रत्येक वेळी स्वतः मनाने औषधं घेणं योग्य नाही, कारण प्रत्येक व्यक्तीनुसार औषधं बदलत असतात, औषधं वेगवेगळी असतात. परंतु क्वचित कधीतरी त्रास झाल्यानंतर हे सोपे उपाय तुम्ही करू शकता. काही कारणास्तव पोट गच्च वाटत असेल, जड वाटत असेल, गॅसेस झालेले असतील, पोट दुखत असेल, अपचन, मळमळ, पित्ताचा त्रास, पोटदुखी, जंत असे त्रास जाणवत असतील तर 1 ते 2 चिमूट भाजलेला हिंग जेवणाच्या पहिल्या घासासोबत घ्या किंवा गरम पाण्यासोबतही तुम्ही तो हिंग घेऊ शकता. दुसरा उपाय आहे ओवा. जेव्हा त्रास जाणवेल तेव्हा पाव छोटा चमचा ओवा चावून चावून खा आणि वरून गरम पाणी प्या. ओव्यामध्ये थायमॉल नावाचा घटक असतो, ज्याच्यामुळे पाचक रस तयार होण्यासाठी मदत मिळते. तिसरं औषध आहे जिरे. अर्धा ते 1 छोटा चमचा जिरे पावडर तुम्ही गरम पाण्यासोबत घेऊ शकता किंवा 1 चमचाभर जिरे 1 ग्लासभर गरम पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी उपाशी पोटी ते जिऱ्याचं पाणी प्या. ही सर्व सांगितलेली 3ही औषधं आपल्या सर्वांच्याच किचनमध्ये अगदी सहज उपलब्ध असतात. ही सर्व औषधं उष्ण गुणाची, कफवातशामक आहेत, वेदनाशामक आहेत. त्याच्यामुळे जाठराग्नी प्रदीप्त होतो, पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत मिळते. चौथं औषध आहे सुंठ. जेव्हा पचनाचे त्रास तुम्हाला जाणवतील तेव्हा पाव छोटा चमचा सुंठ पावडर तुम्ही गरम पाण्यासोबत घेऊ शकता किंवा 1 कपभर पाण्यामध्ये पाव छोटा चमचा सुंठ पावडर घालून उकळून अर्धा कप शिल्लक राहिल्यानंतर गाळून तो सुंठीचा काढा तुम्ही पिऊ शकता. सुंठ ही उत्कृष्ट पाचक आहे, जो नको असलेला आम शरीरामध्ये तयार होतो त्याचं पचन करते. विषारी घटक शरीरातून बाहेर काढण्यासाठी सुंठ मदत करते. त्याच्यामुळे आत्ता सांगितलेल्या 4 औषधांपैकी कोणतंही एक औषध एका वेळेस तुम्ही घेऊ शकता, कारण आत्ता सांगितलेली ही औषधं उष्ण गुणाची आहेत. त्याच्यामुळे पित्त प्रकृती असणाऱ्यांनी, उष्णतेचा त्रास असणाऱ्यांनी याचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे. त्यानंतर रोज रात्री झोपताना 15 ते 20 काळ्या मनुका रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मनुकांचं पाणी उपाशी पोटी प्या आणि त्या मनुकाही चावून चावून खा. याने पोट साफ होण्यासाठी मदत मिळते. पण तरीही क्वचित कधीतरी कॉन्स्टिपेशन असेल, पोट साफ होत नसेल तर अर्धा ते 1 चमचा त्रिफळा चूर्ण रात्री झोपताना तुम्ही गरम पाण्यासोबत घेऊ शकता. याने पोटही साफ होतं आणि आतड्यांची स्वच्छता होण्यासाठी मदत मिळते. तर आत्ता सांगितलेले हे सोपे घरगुती उपाय तुम्ही गट हेल्थ चांगली ठेवण्यासाठी क्वचित कधीतरी करू शकता. पण योग्य आहार, पाण्याचं योग्य प्रमाण आणि मानसिक आरोग्य जपलं तर तुमची गट हेल्थ नक्कीच चांगली राहते. परंतु बऱ्याच वर्षापासून पचनाच्या तक्रारी असतील, जुनाट त्रास असतील तर अशा वेळेस तुम्ही वैद्यांचा सल्ला नक्कीच घेतला पाहिजे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. ह्या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की विचारा. पुन्हा भेटूयात नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.